तर पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट दिलेली आहे। गीतेतील शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते। पंतप्रधान मोदींनी हे ट्विट केलेलं आहे। तर रशिया आणि भारताच्या मैत्रीचं हे एक अनोखं चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना एक गीतेची प्रत भेट दिलेली आहे आणि ही रशियन भाषेतील गीतेची प्रत जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांना दिली। तर दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयारी अंतिम टप्प्यात आहे। चैत्यभूमी परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने महानगरपालिकेकडून धुराची फवारणी करण्यात येते। 5 आणि 6 डिसेंबरला अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे। तर वांद्रे वरळी सिलिंगवरती उद्या आणि परवा विद्युत रोषणाईच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन जे आहे ते देण्यात येणार आहे। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाची जी तयारी आहे ती आता मुंबईतील चैत्यभूमी या ठिकाणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी महानगरपालिकेकडून आता धुराची फवारणी केली जाते। माशांचा प्रादुर्भाव या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे। डासांचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे त्याला कुठेतरी रोखण्यासाठी आता महानगरपालिकेकडून ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता धुराची फवारणी सुरू झालेली आहे। इथली जी तयारी आहे ती सुद्धा पूर्ण होते। प्रशासन सज्ज झालेलं आहे, महानगरपालिका सज्ज झालेली आहे आणि कुठलीही कमी राहू नये याची देखील पुरेपूर दखल घेतली जाते। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून आपल्याला सीलिंग सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळतो आणि या सीलिंगवर सध्या नमस्ते असा आशय लिहिलं आहे, कारण जे विदेशी नेते आपल्या देशामध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी नमस्ते असा आशय आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच अतिरिक्त कुमक जी पोलिसांची ती सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यामुळे तरुण फुटबॉलपटूंसाठी ही मोठी संधी आहे। सरकारकडून प्रोजेक्ट महादेव अंतर्गत राज्यातील फुटबॉलपटू तयार करण्यात आले आहेत। यातील 60 मुलं आणि 60 मुलींना सिलेक्ट करण्यात आलेलं आहे। यातील मुलं आणि मुलांमधील प्रत्येकी 30 जणांना 14 डिसेंबरला प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 वर्षांची स्कॉलरशिप जी आहे ती दिली जाणार आहे। नवी मुंबईमध्ये फुटबॉलपटूंचं प्रशिक्षण जे आहे ते सध्या सुरू असल्याची माहिती मिळते।